उद्यापासून राज्यामधील अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। पण विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याअगोदर सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी चहापाण्याला हजेरी लावली। याच दरम्यान धनंजय मुंडे देखील आले होते। मुंडे काही दिवसाअगोदरच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। त्यांना बोलताही येत नव्हतं आणि त्यांच्या डोळ्याचंही ऑपरेशन झालं होतं। पण उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या चहापाण्याला हजेरी लावली। याच दरम्यान मात्र अजित पवार हे धनंजय मुंडेला टाळताना दिसले, कारण की आता सिद्ध झाले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खरा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच आहे। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा आहे। त्यामुळेच कदाचित अजितदादांनी धनंजय मुंडेशी बोलणं टाळलं असेल। शिवाय वाल्मिक कराड सरपंच हत्येचा मास्टरमाइंड ठरला, त्यामुळे धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा देखील मागण्या केल्या जाऊ लागल्यात। अधिवेशनाला सुरुवात होण्याअगोदरच वाल्मिक कराडला हत्येचा मास्टरमाइंड बनवलं गेलं, जेणेकरून अधिवेशनामध्ये जास्त कोणी प्रश्न उपस्थित करू नये। पण जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष मुंडेच्या राजीनाम्याची मागणी नक्की करतील। चला मंत्री महोदय सगळे चला। पुन्हा येतो मध्ये गाडी बसली येतो चला चला